कृष्ण जयंतीचा आजचा 3रा दिवस आहे. आपण विचार करतोय तो वेगळ्या पद्धतीने भगवंताच्या चरित्राकडे आणि त्याच्या राष्ट्रकार्याविषयी एक विषय आपण बघतो. भागवतामध्ये काही गोष्टी आहेत, नाही असं नाही, पण त्याच्यावरही दृष्टिक्षेप. आणि त्याशिवाय महाभारतात आणि अन्य पुराणांमध्ये जो उल्लेख आलेला आहे भगवंताविषयीचा, त्याचं एक चिंतन आपण ठेवलं आहे. राष्ट्रकार्यामध्ये राजकारणी लोकांना जनमानसात साम्राज्य मिळवावं लागतंच. तरी श्रीकृष्णाला लोकप्रियता मिळाली तशी होती. अक्रूर, वसुदेव, वसुदेवनंद यांच्यातील दुवा ओळखून कृष्णावरती चढाई करायची आहे. म्हणजे कृष्णाला गोड बोलून फसवायचं आहे, हा डाव त्याचा आहे. वास्तविक त्याच्याकडे 2 पर्याय होते. जरासंघाच्या मदतीने आपण कृष्णाशी युद्ध करायचं किंवा आपल्या ह्या लोकांच्याच मदतीने विचार करायचा. परंतु जरासंघ हा मुख्यत्वे सासरा असल्यामुळे त्याची मदत त्याला नकोय. हा एक त्याच्यातला भाग दिसतोय असा. म्हणून त्यांनी काय केलं, नारदजी सांगून गेलेत कंसाला, अरे बाबा, तुझ्या अजून काही लक्षात आलं नाही का? तोपर्यंत आता कृष्ण गोकुळात गेल्यापासून वसुदेव देवकी हे घरीच आहेत. पण त्यांनी जेव्हा सांगितलं, नाही, हा नंदाचा मुलगा नाही आहे, देव लबाडेत, देवांनी गुप्त रीतीने त्याला तिकडे नेऊन ठेवलेलं आहे. अरे गोकुळात एवढी लोक तुमची गेले, दैत्य गेले, सगळ्यांचा वध झाला, हे तुला कळलं नाही? तुला हे कळलं कसं नाही? अरे हो म्हणाला, खरंच की. मग म्हणाला, ठीक आहे, आता मी काय करायचंय ते बघतो. नारदांनी सांगितलं नाही. आणि मग त्यांनी अक्रूरांना बोलवलं, कारण अक्रूर आणि वसुदेव यांचा एक संबंध त्याला माहिती होता. त्यामुळे अक्रूरजींचंही नंदाकडे असलेलं संबंध हा तो जाणून होता. म्हणून त्यांनी केलं काय, नंदाला अक्रूराला बोलवून सांगितलं, आम्हाला हे माहिती नव्हतं, आत्ताच आम्हाला कळलं, नंदाकडे असलेला मुलगा हा आमचा भाचा आहे, जरा बोलवून आणा त्याला. आता त्याला असं करायचंय, बलरामाला आणि कृष्णाला कपट नीतीने मारायचंय. चांगलं पहिलं बोलला, मग योजना काय? आपल्याकडे म्हणाले असं आहे,
अनेक देशातल्या मी इथे कुस्तीगिरांना बोलवलेलं आहे. त्यांच्यात कुस्त्या होतील, बघतील, रंगमंच म्हटलंय त्याला. त्याच्यासाठी बोलवतोय मी. आत्तापर्यंत माहीत नव्हतं म्हणून म्हणाले असं झालं. आमचा विचार मागे पडला बोलवण्याचा. आता कळालं आणि लगेच इकडे वसुदेव देवकीला फसवलं म्हणून तुरुंगात. म्हणजे कशी नीती असते बघा. आणि मग काय योजना करायची हे सगळं त्यांनी त्याला सांगितलं. मी त्याला बोलवेन, त्यांना तुम्ही राजवाड्यातच घेऊन या, त्यांची एका स्वतंत्र महालात व्यवस्था करतो आणि तिथे त्यांना अन्नविष प्रयोग करून मी मारेन. म्हणजे एक सगळं यंत्रणा त्याने सांगितली. मग रंगमहालाकडे येताना, रंगमंचाकडे येताना तिथे कुविलाय हत्ती ठेवेन, तो त्याला पुढे येऊनच देणार नाही. त्यातून जर तो आला तर मी इथे त्याला चाणूर आणि मुष्टिकाबरोबर द्वंद्वयुद्ध करायला सांगेन. ही सगळी योजना त्याला सांगितली. अक्रूराला एक गंमत वाटली की अरे, एका बाजूला मला म्हणतोयस मला यातली माहिती नाही, तेव्हा मग आता बोलव, त्यांना इथे पाहता येईल, आपलं मथुरा त्याला कळेल. आणि एका बाजूला हे काय सांगतोय, पण जाऊ देत, आत्ता मला त्याचं दर्शन होईल, हा भाव त्याच्या मनात आहे. ही आता गोष्ट कळाली त्याला. असं आहे, जनमानसामध्ये स्थान प्राप्त करायचं असेल तर केवळ सत्ता, पैसा, सामर्थ्य कधीही उपयोगी पडत नाही. मतिभ्रष्ट असलेल्या कंसाला याची जाणीव नाही. बरं, कंसाबद्दल वैशिष्ट्य असं आहे की घरात आणि समाजात त्याला तिरस्काराला तोंड द्यावं लागतंय. घरचेही फार बाजूला नाही आहेत त्याच्या, कारण उग्रसेनाला त्यांनी तुरुंगात डांबलेलं. आता परिवर्तन झालं पाहिजे, राजकीय दृष्टीने क्रांती करायला पाहिजे. सध्या बघतोय की नाही कसं चाललंय सगळीकडे. हे आत्ताचं परिवर्तन स्वार्थासाठी आहे, हे काही लोककल्याणासाठी नाही. प्रयत्न चाललेले. म्हणून अक्रूराला सांगितलं, जा त्यांना भेटायचं आहे, त्यासाठी त्याला इकडे घेऊन या. धनुष्य यागही करायचा आहे. अशा प्रकाराने सगळं सांगितलं. अक्रूर जो आहे तो मात्र मुत्सद्दी आहे. त्यांनी ओळखलं माझी निवड का केली आहे, आणि या माध्यमातून कृष्ण आणि बलरामाला त्याला मारायचं आहे हे त्यांनी ओळखलं. बरं, ही दोन्ही मुलं पराक्रमी आहे हा तो ओळखून आहे.
अनेक प्रकारचे त्यांचे पराक्रम बलराम आणि कृष्णांचे घडलेल्या गोष्टी या सगळ्याच्या सगळ्या मथुरेमध्ये कळत होत्या. पण एक महत्वाचं आहे, पुण्यश्लोकी असलेल्या भगवंताचं मला आधी दर्शन होईल, हा एक भाग. आणि कंसाचा नाश निश्चित जवळ आलाय, त्यांना ही बुद्धी झाली म्हणजे हे त्यांनी ओळखलं. मथुरेमध्ये त्यावेळेला गणराज्य पद्धती होती आणि कंसाला मात्र एकाधिकारशाही पाहिजे होती. माझ्या हातात सगळं पाहिजे. एकतंत्र सत्ता त्याला मान्य नव्हती, सगळ्यांच्या बरोबरची. आणि त्यामुळे सर्व प्रजा, नोकर चाकर सगळे असंतुष्ट होते. काही उदाहरणावरनं आपल्याला कळेल. आता पाहुणा म्हणून कृष्णाची व्यवस्था करायची म्हणून त्यांनी, आणि घात करायचा हे त्यांनी योजलेलं. पण भगवंतानी निर्णयच केला, हे धूर्तपणा असायला पाहिजे. हा धूर्तपणा असायला पाहिजे. क्या मारेल नको, कोणाकडेच नको. मथुरेच्या बाहेर राहुट्या ठोकून आपण स्वतंत्र राहूया. हे स्वतंत्र राहणं त्यांनी पसंत केलं. पण त्या पाठीमागे एक नीती आहे त्याची. कोणती आहे? जर कदाचित मी आता मथुरेत आल्यानंतर दर्शन घेईन ते माझ्या आईवडिलांचं, उग्रसेनाचं, राजा येतो, मी अन्यथा आधी कोणाकडेही जाणार नाही. तुम्हाला एक लक्षात आलं असेल तर बघा, रामावतारामध्ये ज्या वेळेला स्वयंवराची वेळ होती, अनेक जण आलेले होते, राम आणि लक्ष्मण स्वस्थच होते, त्यांना काही याच्या विषयाशी काहीच नव्हतं. पण कोणीही पण जिंकला नाही म्हणून विश्वामित्रच म्हणाले की अरे रामा तू जा. बरोबर, गुरूंची आज्ञा. म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला. जनक राजाला नमस्कार केला. यात नीतिमत्ता आहे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी केली, त्या धनुष्याला नमस्कार केला. मग धनुष्य उचललंय. बाकीच्यांनी ही राष्ट्रधर्मातला ही एक गुपित आणि न्यायक असं त्याला आपण म्हणतो ते आहे की हे समजलं पाहिजे ना, कुठे काय करायचं, कुठे काय करायचं. संसदेत नवीन प्रवेश झाल्यानंतर पहिल्यांदा नमस्कार कुठे केला आपल्या पंतप्रधानांनी? संसदेच्या पायरीला केला, मंदिर आहे ते. नंतर संविधान जिथे ठेवलेलं आहे त्याला नमस्कार केला. ही राष्ट्रधर्म याला म्हणायचं आहे. हातात घेऊन सह्या करणं
हा राष्ट्रधर्म नाही, हा दिखाऊपणा आहे, नाटकीपण आहे. आणि हे आत्ता केलं का? नाही, मागच्या वेळेला तेच केलं. हे कळलं पाहिजे. देवाने ते दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून ते तिथे त्याप्रमाणे राहिले. आणि मथुरेमध्ये आता आपल्याला पाहायला पाहिजे लोक कसे. समजा उद्या युद्धाचा प्रसंग आला तर आपण फक्त 4 टाळकी. मथुरेचं गाव कंसाच्या बाजूला आहे का नाही हे पाहण्यासाठी तो नगरीमध्ये फिरतोय. आधी काय लोकांच्या भावना आहेत, लोक कसे आहेत. कृष्णाला पाहण्याची इच्छा आहे पण प्रगटपणे नाही का? कंसाचा धाक. आणि हे त्यांनी ओळखलं की असं काहीतरी असणार आहे, म्हणून तो त्या ठिकाणी बघायला गेलेला. प्रजा आनंदी आहे का घाबरलेली आहे हे पाहायचंय. मनाने सगळी प्रजा ही कृष्णच आमचा नेता आहे असं म्हणत होते. आणि म्हणून हिंडता हिंडता एक धोबी भेटलेला आहे. त्यावेळेला तो बाजारात आहे. काय बाबा, कुठे चाललायस, कसले कपडे? तो म्हणाला राजेसाहेबांचे कपडे. हो का? अहो आम्ही गवळ्याची पोरं, गोकुळ मथुरेतले, गोकुळ वृंदावनातले, आम्हाला तरी द्या, बघू देत. त्यांनी मग तिथे त्याला हुज्जत घातली आणि देणार नाही सांगितलं. मथुरेमध्ये गोकुळात राहून वृंदावनात राहून चोऱ्या करणारा कृष्ण म्हणतात तो तूच ना. म्हणाले हो. मग तुला काय द्यायचं? आम्ही गवळ्यांच्या पोरांना देत नाही, राजेसाहेबांचे कपडे. भगवंतानी त्याला त्या ठिकाणी तमाचा दिलेला. कर्मविपाकाचा विषय वेगळा होता. जिथे अपराध आहे तिथे शिक्षाही आहे. मग ती कशी द्यायची आहे, कशी करायची आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे. आणि बाजारामध्येच त्या धोब्याला भगवंतानी मारलेलं आहे. हे का केलं कृत्य? राज धर्म आहे तिथे. हे कृत्य केलं एवढ्यासाठी की त्याच्या पाठीशी कोण कोण उभं राहतंय हे आधी कळू देत. नगरीतले लोक धावून येतात का? त्याला कोणी काही करायला येत आहेत का रक्षणाला? आणि असं जर असेल तर मला सावधगिरी काय धरायची आहे? हा हेतू आहे त्या पाठीमागे, नुसतं नाही आहे, हा विचार आहे त्याचा. आणि म्हणून तो त्या ठिकाणी तशा पद्धतीने घटना घडलेली आहे. असंतोष त्याला दिसला या सगळ्या घटनेतनं, ओळखलं भगवंतानी. आणि कृष्णावरही प्रेम आहे हे कळालं. कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. म्हणजे कृष्णाचे कंसाच्या सान्निध्यातले लोक किती माजूर आहेत हे त्याने ओळखलं होतं त्याच्यावरून. मग नंतर भेटला एक शिंपी. नवे त्यांनी बघितलं शिंपी चालला. शिंपी दादा काय म्हणताय? ठीक आहे. कुठल्या हातीतलाच आहे?
कंसाचे कपडे शिवतो मी राजेसाहेबांचे. हो का? अहो आम्ही गोकुळ वृंदावनातल्या, आम्हाला काही शिवून द्या. वा वा वा, छान म्हणाले. कृष्ण बलराम म्हणतात, आम्हीच म्हणाले. लगेच त्यांनी कपडे शिवून दिले, नवनवीन कपडे शिवून दिले आणि त्याला त्याचा आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी. वास्तविक कृष्णाबद्दलचे आक्षेप घेतले जातात. या सगळ्याचा एक विचार केला तर असं लक्षात येईल आपल्याला, गोकुळ वृंदावनामध्ये सगळ्या लीला करत असताना त्याचं वय 7 ते 12 एवढ्या वर्षाचंच होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या वयामध्ये त्या लीला झाल्या. मथुरेत आलाय तो 12व्या 14व्या वर्षी आलेला. म्हणजे आज जो गोपींवर आक्षेप घेतला जातो गोपींबद्दलचा, तो किती निरर्थक आहे हे मला सांगायचं. काय म्हणून आहे, त्याचा अर्थ काय हे काही समजूनच घेत नाही. आणि म्हणून पुढे 14 वर्षाचे होत आहे तोच त्या ठिकाणी राजनीती निपुण म्हणून असे झालेले. मग पुढे माळी भेटला, फुलांच्या माळा दिसल्या, छान होत्या. अरे आम्ही तर वृंदावन गोकुळात, आम्हाला काहीतरी थोडेसे द्या. हो घ्या ना म्हणाला. म्हणजे त्याची वृत्ती चांगली आहे त्यांनी ओळखलं आणि त्याच्याकडून माळा त्यांनी घातल्या त्यांना आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे माळाला सुद्धा. राष्ट्रधर्मामध्ये भगवंतांनी एकच केलं, समोरच्याचं मनोबल हे नष्ट करायचं. हे जाणून होता. या माध्यमातून निरनिराळ्या माध्यमातनं का केलं हे सगळं? कंसाला आत्ताच जाऊन कळू दे की आम्ही दोघं काय करणार आहोत. एकेका त्या लोकांबद्दल काही फार नव्हतं, एक परीट सोडला तर बाकी काही नव्हतं फारसं विशेष. पण कंसाला कळलं पाहिजे की हे कसे आहेत, तेव्हा आपल्याला काय होणार आहे हे तो ओळखावं म्हणून यांनी हे सगळ्या लीला केलेल्या आहेत. पराक्रम समजावा हा उद्देश होता. धनुष्यगरात गेले. वास्तविक भागवत वर्णन करताना करतंय 1000 हत्ती तो धनुष्य जर त्या रथावर ठेवलं किंवा गाड्यावर ठेवलं तर 1000 हत्ती लागतायत ओढायला. कुठे धनुष्य, कुठे धनुष्य, धनुष्यागर म्हणतात. तर म्हणून बघायला म्हणून गेला, उचललं, प्रत्यंचा लावताना तुटून गेलं. आता कंसाला ही बातमी कळाली. कंस दुर्बल झाला मनाने. पुढे गेला. आता रंगमंचकाकडे जायचं. त्यावेळेला त्याने गेला तो पुढे पुढे जातोय, तोच दारामध्ये कुविलय हत्ती मद्यप्राशन करून त्याला उभा केलेला. माहुताला सांगतायत, अरे आम्ही लहान लहान मुलं हे आमच्या अंगावर कशाला सोडतो, जरा बाजूला घे हत्तीला. अरे आत्तापर्यंत पराक्रम केले ते काय लहान होतात का?
पराक्रमाला नाही म्हणाले, आम्हाला पार करून जायचंच. ठीक आहे म्हणाले, तुझी इच्छा. देव दुसऱ्याच्या इच्छेने कसे वागले हे लक्षात घ्या. आपलं काय ते चालवायचं असेल तर पहिल्यांदा दुसऱ्याची इच्छा समजून घेतली पाहिजे. मग घरात असो दारात असो, म्हणून पहिल्या दिवशीच सांगितलंय राष्ट्रधर्म म्हणजे काय. घराच्यापासून राज्यापर्यंत विश्वापर्यंत आमचं ध्येय धोरण सारखं असलं पाहिजे. महत्व कुठे द्यायचं, कुठे नाही, कसं द्यायचं. शेवटी त्या माहुताला आणि कुलय हत्तीला दोघांनाही भगवंताने मारलेलं आहे. मग कंस आणि जाणूर आणि बलराम आणि मुष्टिक, इतरही काही कुस्त्या होत्या. काही आपले गोपाळ होते त्यांच्याबरोबर. हे वर्णन गर्गाचार्य करतात. ह्या दोघांनी बरंच खेळ सांगितला आहे. आम्ही तुमच्या पुढे लहान लहान मुलं होते, तुम्ही काय करताय. आता तिथे जमलेल्या प्रजेच्याही मनामध्ये भाव यावा, कळावं की कंस कसा दुष्ट आहे. त्यांनी काय केलं, त्यांच्या समोर दाखवलं. ते तर तगडे, त्यांच्या पुढे ही मुलं. पण भगवंतानी आपल्या योगमायेचा स्वीकार करून त्याला दोघांनीही, चाणूर आणि मुष्टिकांना मारलेलं आहे. आता कंस ओरडायला लागला, कृष्णाला बलरामांना हितून बाहेर काढा. कोणीही पुढे जाईना, कोणी जाईना. मग कृष्णाने सिंहासनावर कडे धावून गेलेला आहे. पायऱ्या चढून सिंहासन होतं, तिथे बसलेला कंस होता. तिथे गेला आणि तिथून त्याला ढकलून दिलं, उडी मारली, केस पकडले, ढकलून दिलं, त्याचा वध केला आणि ऐकवलंही आहे. प्रसंग महाभारतात आहे हा, की हे संघराज्य आहे, आमचं हे संघराज्य आहे, हे एकतंत्री राज्य चालून देणार नाही, हे सांगून त्याचा वध केला. माझ्या आई वडिलांना त्रास दिला का, तुझ्या वडिलांना दिला का, काय काही नाही. राष्ट्रासाठी काय केलं, तो म्हणतो मी राष्ट्रासाठी केलं. तिथे तो सांगतोय की या ठिकाणी आमचं संघराज्य आहे, गणराज्य आहे, तुझा एकतंत्री कारभार आम्ही चालू देणार नाही. आणि त्यावेळेला काय झालं, प्रजा, सेवक हे सगळे असंतुष्ट असल्यामुळे त्याला सोडवायला कोणीही आलं नाही किंवा मध्ये पडलं नाही. हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून वाचवण्यास आलेलं नाही. आणि यासाठी समर्थ सांगतात, मुख्य हरिकथा निरोपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. म्हणून पहिला भाग भगवंताच्या चरित्राचा हरिकथा निरोपण आहे, समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे. त्या माध्यमातून भगवत शक्ती किती अधिष्ठान तिचं आहे हे कळावं म्हणून देवाने त्या लीला केल्या. बाबा नुसतं नाही आहे, भगवत शक्तीला जाणून घ्या अगोदर. भगवत शक्तीची अनुभूती प्रत्येक जीवानी घेतली पाहिजे. भगवंताच्या आनंदाचा वेणुनादही
आणि वनातील लोकांनी तो घेतला. त्याचा परिणाम काय होता? जीव शिवाचं ते ऐक्य होतं. रासलीला रासक्रीडा काय आहे? जीवशिव ऐक्य आहे. जीवाशिवा ऐक्य झाले जग ब्रह्मची दिसे, राममय वृत्ती झाली आता काय ओढे. ही वृत्ती तशी बनून जाते आणि मग कसलाही फरक जाणवत नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म याची जाणीव होते. भगवंताला तनु मन बुद्धी सामर्थ्य संपन्न असं लोकांना करायचं आहे. आणि दुसऱ्या पातळीवरती मथुरेत आल्यापासून खरोखरच आत्ता म्हणतो आपण त्याप्रमाणे राजकारण त्यांनी सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आधीच सांगितलं, अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. आम्ही ठरवलेला अन्याय नाही आहे. भगवंतानी अन्याय कशाला म्हणायचं हे ठरवलेलं आहे. भगवंतानी ते ठरवलेलं. आम्ही ते समजूनच घेत नाही आहोत ना. आम्हाला आमच्या मनाविरुद्ध झालं की तो आमचा अन्याय. गंमत आहे की नाही बघा. म्हणजे मी पहिल्या दिवशी आपल्याला म्हणताना म्हटलं, आपण कुठे आहोत त्याचं बघा सारखं. भगवंताचं सांगणं काय आणि आपण कुठे आहोत. आपल्या विरुद्ध झालं की अन्याय केला. खरंच तो अन्याय का? तो कसा असतो? विश्वावर परिणाम आहे का? नाही. ज्याच्यामध्ये स्वार्थ आहे ते सगळं संपलं पाहिजे. आणि म्हणून व्यावहारिक ही चळवळ त्यांनी राजकारणाची केली. त्याच्यामध्ये त्याला प्रतिकार झाला, विघ्नही आलेली आहे. आणि म्हणून दुसऱ्या पातळीवरती राजकारण करताना कसं करावा व्यवहार हे त्यांनी दाखवलंय. कसा करायचा आहे? त्यात यश आलंच पाहिजे, प्रारब्ध वगैरे नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, यज्ञ तो देव जाणावा. आपल्याला बरीच सूत्र समर्थांच्या ह्याच्यात सापडतील. बरीच समग्र जर काढलं समर्थांचं ना, तर याचा जो महाभारतात भीष्माचार्य उपदेश धर्मराजांना देत आहेत त्याचा बहुतांशी भाग हा समर्थांच्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून शिवाजीराजांकडे कसे बघा, निश्चयाचा महामेरू हे कसं सांगितलंय, कोणाला सांगितलंय, हे त्याच्यामधला भाग महत्वाचा आहे. तसंही ते भगवंतानी त्याच्या सगळ्या राजकारणामध्ये यश, कीर्ती, प्रताप यात कोणतीही उणीव राहणार नाही याची दक्षता घेतली. राजकारण आणि त्याच्याबद्दलचं कार्य हे धुरंधरपणे करता आलं पाहिजे. कसं पाहावं हेही त्या ठिकाणी महाभारत सांगतात. कृष्ण सांगतायत, नोकर, चाकर, जमादार, जासूद, पोतवाल, कोतवाल, जकातकार, वसुली म्हणजे हुजरे काय करतात, खजिनदार, हिशोबनीस, खिजमतगार, पुराणी, मशालजी, नवीन कामगार आलेले,
आता बघतोय ना, नवीन कामगार घेतला, त्याचं कळलं नाही काय झालं, कितीत पडलं शाळेला. हे असं आहे. ते पाहणं, निंदक, कुबुद्धी असणारे, अहंकारी, मुत्सद्दी, यावर स्वतःचं लक्ष आणि नियंत्रण हवंय. हिशोबनीच ठेवेल नाही. भगवंत म्हणतात, आमच्या राज्यसत्तेत हे होता कामा नये. हे होता कामा नये. तुम्ही विश्वास ठेवा, पण लक्ष पाहिजे. काय केलं, काय नाही, कसं केलं. अचूक निर्णय घेता आला पाहिजे. आणि या सगळ्यात लक्ष हवंय. हे भगवंतानी जे केलं ते समर्थांनी दुसरे ते राजकारण या शब्दात आणलं. आता तिसरं लक्षण त्यांनी जे मांडलं ते सावधपण. व्यवहार हा सावधपणेच केला पाहिजे. मग आम्ही फसवलं. अरे फसलात कसे हे सांगा ना. फसवलं म्हणजे काय? आम्ही काहीतरी कुठेतरी चूक केली, नको तिथे श्रद्धा ठेवला, विश्वास ठेवला, त्यांनी झालं ना. आणि म्हणून समर्थांनी धोरण त्या सावधानपणामध्ये 3 प्रकारचं ठेवलं. सावधान, साक्षेप आणि दक्ष. दक्ष म्हणजे सर्व कार्यात निपुण. संघाचा दक्ष विश्राम नाही. सर्व कार्यामध्ये जो निपुण असतो. आता जवळचं कळेल, कारण आता सध्या गोष्टी कळत नाहीत मराठीतल्या. मास्टर ऑफ ऑल नाही, जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ नन. सगळीकडे माहिती आहे, पण मास्टर म्हणाल तर नाही. अशी अवस्था होतं. हे भगवंताला मान्य नाही. त्यांनी ते धोरण आपल्या राजकारणात वापरलेलं आहे. ही त्रिसूत्री जशी समर्थांनी स्वीकारली, तसंच त्या ठिकाणी भगवंतांनी सुद्धा याचा अर्थ याचप्रमाणे केला. पण आणि वेगळा दृष्टिकोन ठेवला. कोणता? समर्थ कृष्ण म्हणतात, हे सगळं जरी करत असलास तरी राजकारणामध्ये तू अलिप्त हवायस. हे बघा, मी नेहमी एक गोष्ट सांगतो बघताना, कारण ह्या गोष्टीत मी असल्यामुळे मी सांगतोय भगवत कृपेने. विश्वस्त म्हणजे मालकच असतो, पण आपलं काहीही नाही हे ओळखून प्रत्येक गोष्ट आपल्याला करावी लागते. यातलं आपलं काहीही नाही, तर तो खरा विश्वस्त. म्हणजे भरत राजाने, राजा भरत म्हणजे ऋषभदेवांचा पुत्र, आणि भरत राजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा भाऊ. काय केलं? तिथे विश्वस्तपण खरं प्रगट झालेलं आहे आपल्या इतिहासात. पहिला विश्वस्त तोय. हे राज्य रामाचं आहे म्हणून मी लक्ष देईन, मी पाहीन, पण मी त्याच्यावर बसणार नाही. हे कुठून आलं मला सांगा? ही बुद्धी, हा विचार, हे राजकारण कसं आहे? कोणामुळे आहे? काही विचार करण्यात हा राष्ट्रधर्म आहे. आणि म्हणून सा विचार त्यांनी सांगितलेला आहे. त्याप्रमाणे भगवंतांनी केल्या. सर्वत्र उत्तम, कनिष्ठ आणि मध्यम अशा मार्गाने सन्मार्गाचा बोध या लीलांमधून करून दिलेला आहे. जनहिताचं धोरण त्यांनी राबवलेलं आहे या सगळ्या माध्यमातून. आता सर्वांग विषयी म्हणजे
सर्व अंगानी म्हणजे काय आहे तर सर्व विषयात सावधान हवे. प्रत्येक विषयात सावधानता हवी आहे. म्हणजे आता मगाशी म्हटल्याप्रमाणे घरापासून विश्वापर्यंत सगळीकडे साक्षेप सावधान हे असायलाच पाहिजे. सर्व विषयी म्हणजे हे आहे. लोकोद्धार झाला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर भगवंताचा विचार आहे, आपण सर्वांच्या उपयोगी पडावं, नुसतं नको. प्रथम अज्ञानी जीवाला त्रास देऊ नये. दुसरा भाग समाजात आनंद आणि समाधान कधीही बिघडू देऊ नये. आपल्यामुळे समाजामध्ये हा त्याचा राष्ट्रधर्माचा विषय आहे. भगवंतानी आपल्या राजकारणामध्ये सर्वांना धन संपत्ती आध्यात्मिक आनंदही दिलेला, सगळ्यांना दिलेला. हे भागवताच्या दिनचर्येवरून लक्षात येतं की भगवंतानी का केलं हे दाखवलं सगळं शुकाचार्य महाराजांनी. तर सामान्यपणे लोकात कसा वागावं हा आदर्श घालून दिलेला आहे. हे राष्ट्रधर्माचं कार्य आहे. आम्ही कसं वागलं पाहिजे. नुसतं पंतप्रधानांनी जॅकेट घातलं म्हणून आम्हीही जॅकेट घालून हिंडायला लागलो तर शोभणारं नाही आहे. विचार आणि आचार काही बरोबर आहे का नाही हा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणूनच कंसाचा वध झाल्यावर प्रथम श्रीकृष्णाने काय केलं, उग्रसेनाला सोडवलंय तुरुंगात. तो राजा, तो ह्या मथुरेचा राजा आहे, कंसाने डांबलेला आहे. राजाला अधिक स्थान आहे. मग वसुदेव देवकीची माता पिता म्हणून भेट घेतलेली आहे. पाशवी आणि एकतंत्री राजसत्तेचा नाश झाल्याने सगळेजण आनंदित होते. आता त्यावेळेला उग्रसेनेच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यातून सुखाचा अश्रू होता, दुसऱ्या डोळ्यातनं दुःखाश्रू होते. का बरं? कंसाच्या जाचातून सुटका झाली हे आनंदाश्रू आहे. पण कंस हा मुलगा आहे, तो मारला गेला याचं दुःख आहे. मग आता हिते काय केलंय बघा, हिते राजकारण काय केलं भगवंताने. उग्रसेन सुटल्यावरती त्याला राजा म्हणून घोषित केलं. आता तिथे म्हणतोय उग्रसेन, अरे बाबा मी फक्त वयाने मोठा आहे, मी काही केलेलं नाहीये. केलेस ते तू केलेलं आहेस, तुझा पराक्रम मोठा आहे, अनेक दैत्य गेले, कंसाला मारलंस, पराक्रम तुझा आहे, हे तुझं राज्य आहे, तुझं तू घे. नाही, हे राज्य तुमचं आहे, मी घेणार नाही. देवानी वैशिष्ट्य लक्षात येईल. हे राजकारणाचा विषय असतो, राजधर्माचा विषय असतो. राजकारण केलं नाही, धर्म पाळलं. काय होता धर्म? जे राजे म्हणून जिंकले त्यांच्या मुलांना मार्गदर्शन केलं आणि राज्याभिषेक त्यांनाच केला. रामावतारातही रावणाला मारलंय खरं,
पण राज्याभिषेक विभीषणाला केला. मला नको तुझं राज्य, आम्हाला तुझं राज्य नको. अन्याय ही हा अन्याय आहे. आम्हाला अन्याय लोकांना घरातच दिसतो, बाहेर नाही दिसत समजत. तिथे आम्ही शेपूट घालतो. तिथे बोलाल का? नाही. मग उग्रसेनेचाही मोठेपण बघा. नाही, मी पद स्वीकारू शकत नाही, कारण समस्त जनतेमध्ये तू लोकांचा पुढारी आहेस, तूच राजा आहेस, कारण तू हृदय सम्राट जनतेचा बनलेला आहेस. एवढं सांगतोय विचार. तेव्हा उग्रसेनानी त्याला सांगितलं, कृष्णा, तुलाच हे पद स्वीकारावं लागेल. आमच्यापेक्षा लहान आहेस हे खरंय, परंतु तू पराक्रमाने या पदाचा अधिकारी आहेस. सर्व ऋषी मंडळी तुला आशीर्वाद देतील, तूच अधिकारी हो. कृष्ण म्हणाला, असे बोलून मला लाजवू नका. मी स्वतः हे जे काही केलं ते मला राज्य मिळावं म्हणून केलेलं नाही. हा राष्ट्रधर्म आहे. आपल्या लक्षात येत नाही काय आहे, कशासाठी आहे, केवढा त्याग केलाय. आणि त्या राष्ट्रधर्मातलाच विषय म्हणून लक्षात येईल, कोणत्या वेळी काय म्हणून यथायोग्य आणि वेळेला उत्तर देणं आणि निर्णय करणं हा राष्ट्रधर्मातला एक धर्म आहे. नंतर बोलून नाही, नंतर बोलून नाही. आणि म्हणून विश्वात याला लोकांनी, समाजाने हृदय सिंहासनावर कृष्णाला बसवलेलं आहे. आता पुढची गंमत बघा. हे झालं, आता रांकी लावलं राज्यकारभार. पण उपनयन संस्कार दाखवून द्यायचंय त्याला. आपण आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे. भगवंताचा दंडक आहे म्हणून तो दंडक म्हणून नाही, हे राष्ट्रधर्मातलं कार्य आहे. आम्ही कसं वागायचं ही राष्ट्रधर्मातली एक छटा आहे. आणि म्हणून कृष्णाच्या ठिकाणी उपनयन संस्कार झाले. स्वतः परब्रह्म असून गीतेमध्ये दिलेल्या संदेशाप्रमाणे यदत आचरती श्रेष्ठ, जसा श्रेष्ठ आचरण करतात तसंच समाजात लोक आचरण करतात. उद्या मी परब्रह्म म्हणून नाही किंवा मला त्याची आवश्यकता नाही म्हणून चालणार नाही. हेच उत्तर ज्ञानदेवांनी धर्मसभेत सांगितलं होतं. नाही चालणार. आपण सगळं ज्ञातच करायचंय काय? तेव्हा धर्मसभाच सांगते शेवटी त्यांना की अहो, जेव्हा रेड्यामुखी वेद बोलवला त्यावेळेला सांगतायत, अहो आता तुम्हाला गरजच काय, ह्या संस्काराची गरज नाही आहे, आणि त्याच्या पलीकडे तुम्ही आहात, आम्हीच तुम्हाला वंदन करतो. म्हणजे काय झालं, केवढा विचार आहे यामागे. आणि म्हणून भगवंतांनी केलं, समाजात जे धर्मपालन आहे, राजनिष्ठा असतात, त्यांनी वागावं तसं लागतं. जसे लोक वागतात तसे समाज, ते लोक तसे समाजात वागतात, तसेच इतरही लोक वागतात. म्हणून समाजाच्या नेतृत्व पालन करणाऱ्यांनी धर्मपालन केलं पाहिजे.
हा विधी त्यांनी केला पाहिजे. मी राष्ट्रकार्यात आहे, आम्ही पुरोगामी आहोत, नाही. चौकटीच्या आतमध्ये आपण आपला सगळा धर्म पालन झालं पाहिजे. चौकटी बाहेर मानव धर्म श्रेष्ठ. विश्वात मानव धर्म, त्यालाही भगवंतांनी राजनिष्ठे धर्मात अधिकार दिलेला आहे. तो जगताचा चालक आहे, तो विद्यार्थी बनून आलेला आहे. म्हणून आता सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्या आणि कला शिकायला आलेला आहे. थोड्या दिवसातच आपल्या प्रगल्भ बुद्धीने विद्या संपन्न केल्या. गुरुपत्नींना त्यांचा मुलगाही आणून दिला, गुरुदक्षिणा दिली. गुरुकुलातील जीवन त्याचं अद्भुत होतं. त्या जीवनात एक दिव्यता होती. इतर विद्यार्थ्यांसारखंच वागलाय. तिथे मी कोणी वेगळा आहे नाही, सगळ्यांप्रमाणेच वागला, सर्वांशी वागला. पण करताना काय केलं? निर्हेतुक प्रेम केलं. सगळ्यांवर निर्हेतुक प्रेम केलं, सर्वांना आनंद दिला. एवढंच नाही तर सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी ही दिलेली आहे. आश्रमामध्ये सर्वच जण त्याचा निर्णय मानित असत. निर्णायक शक्ती असली पाहिजे. आजच्या राजकारणात दुसऱ्याच्या शक्तीवर आपली चामडी घासवून दुसऱ्याची मेहनत घेऊन यश पदरी घेण्याचा प्रघात पडलेला आहे. आणि म्हणून समाजात नेता म्हणून मिरवतात. हे पाशवी संस्कृतीचं लक्षण आहे. आज जे दिसतंय सगळीकडे त्याच्यामध्ये लक्षात येईल ही पाशवी संस्कृती आहे. आणि म्हणून जीवनभर दुसऱ्याला आनंद देऊन स्वतः खरा मानवतावादी बनलेला आहे. त्याने आपलं कर्तव्य आणि नीती समजून वनात जाऊन लाकडंही आणली. सांदीपनींच्याकडे प्रत्यक्ष भगवंत ओळखलं. पण विद्यार्थी दशेत त्यांनी आचरण सगळं विद्यार्थ्याचंच केलं. गुरूंनी अनुभवलं. आणि म्हणून जेव्हा वनातनं परत आला त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी कृष्णाला त्यांनी मिठी मारलेली आहे. जीवनात कसं वागावं हे केवळ पुस्तकं वाचून, सिद्धांत मांडून समजत नाही, ऐकूनही समजत नाही. आदर्श जीवनाचा अभ्यास पाहावा लागतो आणि स्वतः त्याचा अनुभव घेऊन तसं जगावंही लागतं. हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून अनुकरणाला महत्व आहे. श्रीकृष्णाच्या राष्ट्रीय राजकारणातून, धर्मातून खूप काही पाहता येतं. आता बघा, पौंड्रक राजा स्वतःला दोनच हात आहेत, दोन नकली हात लावून हिंडतोय आणि सगळ्यांना काय सांगतोय, मीच करा कृष्ण आहे, द्वारकाधीश कृष्ण आहे, त्याला म्हणूच नका, मला द्वारकाधीश म्हणा. परंतु देवाने सतत दुर्लक्षच केलं. तुला वाटतंय ना मी कृष्ण कृष्ण राहा तिकडे. पण जेव्हा राजकारणात काय करावं लागतं, त्यांनी ललकारलं की तू तुझे दोन हात लांब ठेव, मला तू त्या ठिकाणी नाही स्वीकारलं पाहिजे, नाही
तर तू युद्धाला ये. आता युद्धाला बोलवल्यावरती देव काय करणार? राजधर्म राष्ट्रधर्मात आहेच आहे ना. तुम्ही पाठली दाखवायची त्याला. तो अज्ञानाने म्हण, सज्ञानाने म्हण, पण हे केलं पाहिजे. हे देवाने ओळखलं आणि त्याच्याबरोबर युद्ध करून त्याला मारलं. आता किती शब्दाला सुद्धा पक्का किती आहे हे राष्ट्रकार्य. दैत्य कुळातील मी तुझ्या कोणत्याही पुढच्या होणाऱ्या वंशामध्ये मी मारणार नाही, हे त्यांनी सांगून टाकलं. आशीर्वाद दिला होता. मग त्याप्रमाणे धेनुकासुराचाही त्यांनी त्यावेळेला वध केला नाही, पण तो दैत्य कुळातला होता. धर्मराजाला बलरामांना पुढे पाठवलं. हे आम्हाला राष्ट्रधर्म कसा असतो हे सांगितलेले आहे. म्हणून धर्मराजांकडून ज्या आहे ह्या गोष्टी कशा घडतात ते बघा. आता अजून एक प्रसंग आहे, कसं वागावं. आणि हे आपल्याला खरं म्हणजे आता आपण सगळे सिनियर सिटीजन आहोत, उपयोग काही नाही, पण कानावर तरी असावं एवढंच. सुधर्मा सभेमध्ये बसलेले भगवान कृष्ण आणि उद्धवजी चर्चा करतायत. आणि त्यावेळेला नारदजी येतात आणि काय सांगतात, अहो पांडवांनी मला निरोप दिलाय, तेव्हा तुम्ही ताबडतोब इंद्रप्रस्थाला या. काय झालं म्हणतात, राजस्वही यज्ञ करायचा आहे. झालं. तेवढ्यामध्ये एक दूत येतोय. जरासंधाच्या तुरुंगामध्ये जे सगळे राजे डांबून राहिलेले आहेत त्यांच्याकडून निरोप येतो, आम्हाला लवकरात लवकर जरासंधाच्या तुरुंगातून सोडवा, आता आमच्याकडे लक्ष द्या. आता प्रश्न आला, उद्धव काय आहे, भगवंतापेक्षा 17 वर्षांनी मोठे आहेत. भगवंत म्हणतात त्याला, उद्धवजी आमच्या बृहस्पतींचे शिष्य आहेत, ज्ञानी आहेत, भक्तिमार्ग समजलाय भगवंतामुळे. आता काय म्हणताय, हे देवा उद्धवा तुम्ही सांगा बरं, 2 निरोप एका वेळेला आलेले, आम्ही पहिलं काम कोणाचं करावं. आता मला सांगा, त्यावेळेला पहिलं कोणाला देऊ? दुर्योधन आणि अर्जुन हे दोघं भेटल्यावरती कोणाला पाहिजे आहे, माझ्याकडून काय अपेक्षा आहे विचारलं. हा म्हणतो मी पहिला आलो. मी डोक्याशी आहे, हा पायाशी आहे. हे म्हणजे तिथे मात्र त्यांनी धरलं नाही. हिते धरताना उद्धवजी काय करावं आम्ही, हे 2 गोष्टी एकदम आल्यात. आम्हाला कोण आधी काय करावं सांगा. उद्धवजी म्हणाले, देवा का बरं परीक्षा बघताय? अहो सगळंच तुम्हाला माहिती आहे, निर्णय तुमचा झालेला आहे, ठरवलेला आहे, मला काय विचारताय? नाही हो म्हणाले, तुम्ही अनुभव या. आता वयाचा पैसा तुमच्यासारख्यांना विचारल्याशिवाय आम्ही काही करणं योग्य नाही. काय शिकायला मिळतं? नुसता संवाद नाही. कोणताही निर्णय करताना, कुटुंबात राहताना मोठ्या माणसाला विचारात घेऊ नका, पण विचाराल का नाही? करायचंय ते करणारच आहात ना, मग विचारा ना निदान काय बिघडलं नाही.
आम्ही करणार नाही कुटुंबात. हा खरा त्याचा राजधर्म कुटुंबातला, की मोठ्यांना विचारलं पाहिजे, घरातल्यांना विचारलं पाहिजे आणि मोठ्या लोकांचा आदर ठेवला पाहिजे. ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. साधी गोष्ट नाहीये. ऐकायला साधी आहे, कृतीला बघा, विचार करा. तुम्हाला करायचं ते करायचंच असेल ना, मग कलानी कसं करता येईल हे बघणं हा राष्ट्रधर्म आहे. आणि हा भगवंतांनी साधला. अशाच प्रकाराने अनेक गोष्टी आणि कथा त्याच्या आहेत. आता उद्याच्या भागात आणि पुढचा विषय आपण बघूया. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पणम्. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ.